नागपूर जिल्ह्यात सुरक्षा रक्षक मंडळ येथे तात्काळ भरती प्रक्रिया राबविण्याकरिता महाराष्ट्र शासनाद्वारे परवानगी मिळवण्याबाबत आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नागपूरच्या मालकीचे वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये कार्यरत 50 सुरक्षा रक्षकांना नागपूर जिल्हा मंडळ येथे सरसकट समाविष्ट करण्यासंबंधी माणुसकी सुरक्षा रक्षक सेनाद्वारा पत्र परिषदेचे आयोजन करून माहिती देण्यात आली। शासनाला आमची एकच मागणी होती की भरती प्रक्रिया राबविण्यात आली पाहिजे, कारण की मंडळामध्ये एकूण 50 ते 60 महिला सुरक्षा रक्षक आहेत जे कार्यरत आहेत आणि ते एक प्रामाणिकपणे आपली ड्युटी जबाबदारीने पार पाडत आहेत। आणि नागपूर जिल्ह्यामध्ये महिला सुरक्षा रक्षकांसाठी फक्त कमीत कमी पॉइंट अवेलेबल आहे। महिलांसाठी रोजगार नाही आहे, त्यांना दुसरीकडे कुठे जाऊन ते काम करू शकत नाही, त्यांच्यासाठी पॉइंट अवेलेबल्स नाही आहे। शासनाला आमचं हे एकच विनंती होती की भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवण्यात यावे आणि जी महिला आहेत जे कार्यरत आहेत त्यांना समान संधी मिळायला पाहिजे आणि कुठलीही महिला बेरोजगार झाली नाही पाहिजे व सर्व सुरक्षा रक्षक आहेत महिला सुरक्षा रक्षकच पदावर काम करताना माणुसकी सुरक्षा रक्षक सेना। त्यांनी पुन्हा मॅनपॉवर मागितलेला आहे, कितीही आस्थापना आहे मंडळामध्ये रजिस्टर त्यांनी मॅनपॉवर मागितले आहे जास्तीच्या मॅनपॉवर त्यांच्याकडून पॉझिटिव्हली रिस्पॉन्स नाही मिळालेला आहे। आणि मला तुम्हाला एवढी कडकडाची विनंती आहे की तुमच्या माध्यमातून आम्हाला हा शासनापर्यंत मेसेज पोहोचवायचा आहे की जर असं होत राहिलं तर आम्ही सर्व रस्त्यावर येऊ आणि आंदोलन करू। आज उद्या फक्त सांगितल्यापासून आम्ही करत आहोत, शासनाचे सर्व नियम पाळूनच करत आहोत। आमची महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट नागपूर।